कळतंय का अधिपती मी काय बोलतेय? तुम्ही ऐकलत का मी काय म्हटले? भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई नाहीयेत. त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही. त्यांची माया खरी नाहीये. आणि तुमच्या बरोबर जे घडलं ना अधिपती, ते फार चुकीचं होतं. कुठलीही आई आपल्या मुलाबरोबर असं नाही करू शकत. त्यांनी हे घर हे का केलं तुम्ही असं? का केलं असं मॅडम? तुम्हाला माहित नाही तुम्ही या घराला नाही, तुम्ही अधिपतींना बर्बाद केलं. शिक्षण नाहीये तुमच्याकडे, पण डोकं आहे तुम्हाला. कसली खेळी केलीत तुम्ही मॅडम, मानलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे तुमचं. शिक्षण माणसाला संस्कार देतं, बुद्धी देतं. पण कट कारस्थान करायला डोकं लागतं. आणि ते डोकं आहे तुमच्याकडे. बास झालं मास्तरीन बाई, लय बोला तुम्ही. बास झालं. मला नाही, ह्यांना म्हणा. बास झाला खेळ, बास झाला दिखावा. अधिपती तुम्हाला माहित नाही यांनी तुमच्या बरोबर काय केलंय? चारुहास सरांनी बायकोचं स्थान दिलं नाही म्हणून त्यांच्यावरचा सूड त्यांनी तुमच्यावर उगवला. तुमचं शिक्षण बंद केलं, तुम्हाला शाळेत जाऊ दिलं नाही. या घराला शिक्षणाची, साहित्याची परंपरा होती, पण ह्यांनी ती मोडीत काढली. तुमच्या खऱ्या आई शिकलेल्या होत्या अधिपती. लहानपणी किती पुस्तकं आणून द्यायच्या त्या तुम्हाला वाचायला. तुम्हाला शिक्षणाची गोडी पण लागली होती. पण मग ह्या आल्या आणि तुमच्या हातातलं पुस्तक त्यांनी बाजूला केलं. कसं बस 9वी पर्यंत शिकवलं आणि बंद केली शाळा. अधिपती तुम्हाला माहितीये, तुमच्या खऱ्या आईची इच्छा होती की तुम्ही शिकावं. त्यांनी खूप स्वप्न पाहिली होती तुमच्यासाठी. त्यांना असं वाटत होतं की तुम्ही मोठं सायंटिस्ट व्हावं. पण ह्यांनी ते होऊ दिलं नाही. दिसतात तेवढा साधा नाहीयेत अधिपती. ह्या खूप आतल्या गाठीच्या आहे. ह्यांचं सगळं खोटं आहे. ह्यांचं प्रेम खोटं आहे, ह्यांची माया खोटी आहे, सगळा दिखावा आहे. तुमच्या खऱ्या आईची आणि या भुवनेश्वरी मॅडमची तुलनाच होऊ शकत नाही. तुमच्या आई शिकलेल्या होत्या, त्यांना साहित्याची आवड होती, कलेची आवड होती, MA लिटरेचर होत्या, त्या खूप कल्चर्ड होत्या. आणि त्यांच्या उलट आहेत भुवनेश्वरी मॅडम. त्यांना या घरातली सत्ता हवी होती म्हणून त्यांनी तुम्हाला धरून ठेवलं. तुमचा कळसूत्री बाहुलीसारखा वापर केला. त्यांनी या सगळ्या घराला बर्बाद केलं. त्यांनी चारुहास सरांना चुकीची ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली, जेणेकरून ते दिवसेंदिवस जास्तीत जास्त आजारी पडतील. या खूप आतल्या गाठीच्या आहेत, पातल्या गाठीच्या आहेत, पातल्या गाठीच्या आहेत, पातल्या गाठी. ह्यांच्यापासून दूर राहा. मी तुम्हाला सांगते, ह्यांच्यापासून दूर राहा, नाहीतर एक दिवस तर तुम्हाला खरंच जीवे मारतील. अधिपती अगं लई मोठा राडा झालाय घरात. राडा कुणाचा? आणि कुणाचा? ताई, अधिपती आणि सुनबाई. काय वय का? पण झालं काय नेमकं? अगं जे आजवर झालं नाही ते झालंय. अगं मम्मी काय झालंय ते तर सांग.
सुनबाईला सगळं कळलं. काय कळलं? हेच का ताई अधिपतीची खरी आई नाही ते. काय मास्तरनीला कळलं? वय आणि कसं कळलं? कुणी सांगितलं? ते काय मला माहित नाही. अगं पर लई जोर जोरात ती मास्तरीन बाई भांडायल्या. अगं खोलीत बसून सुद्धा ऐकायला यायलाय मला. अरे मम्मी, अगं म्या पाहिजे होते तिथे. अगं एवढा मोठा राडा कधीच झाला नव्हता. आता पुढं काय होईल काय माहिती बाबा. मम्मी, मला कळलं लवकर काय ते. बर ऐक, मी फोन ठेवते, बोलते नंतर. मला तर लई मज्जा आली या भांडण ऐकून. ठेव फोन. अधिपती, तुम्ही हात उगारलात ह्या मॅडम साठी. मॅडम नाही, ते आई साहेब आहेत आमच्या. त्यांच्याविषयी असं बोलायची हिंमत कशी केली तुम्ही? मला सगळं कळलंय म्हणून बोलतेय मी अधिपती. मला काय कळलं याच्याशी मला घेणं देणं नाही हो. असं कसं अधिपती? अहो तुम्ही त्यांना आई मानता, पण त्या तुमच्या आई कधीच होऊ शकल्या नाहीये. मला काय माहित हो त्यांनी आमच्यासाठी काय केले ते. आत्ता आलाय तुम्ही या घरात. पण तरी मला कोण खोटं कोण खरं ते चांगलंच कळलंय. मला पण ते कळावं म्हणून सांगते ना मी अधिपती. मॅडमवर विश्वास नका ठेवू. त्यांनी खूप कट कारस्थानं करून तुम्हाला असं स्वतःकडे वळवलं आणि तुमच्या वडिलांपासून दूर केलं त्यांनी. तुम्हाला कळतंय का अधिपती? आमचा बाप काय गुन्हाचा आहे ना, तुम्ही मला सांगू नका. त्याच्यापासून दूर राहिलेलंच बरं आहे. अहो तुम्हाला स्वतःच्या वडिलांपासून दूर राहणं पसंत आहे, पण जी बाई तुमची आईच नाहीये, जिनं तुमचा वापर करून घेतला, त्या बाईवर एवढं प्रेम आहे तुमचं. मास्तरीनबाई अधिपती जागे व्हा, डोळे उघडून बघा. ज्या बाईवर तुम्ही इतकं प्रेम करता, जिची भक्ती करता, ती बाई तुमची खरी आई नाहीये. काय नवीन सांगायला लागलाय तुम्ही आम्हाला हे? मला माहिती आहे त्यांनी आम्हाला जन्म नाही दिला म्हणून. काय झालं? सांभाळ तर केला त्याने आमचा. आईसारखी माया दिली त्याने आम्हाला. आमचं रक्ताचं नातं नसेल मास्तरीनबाई, पण आमचं मायाचं नातं आहे. स्वतः जन्म दिलेल्या लेकरावर कोण बी माया करते हो, पण दुसऱ्याच्या लेकरावर स्वतःच लेकरू असल्यासारखी माया करायला का नाही, वाघिणीचं काळीच लागतंय मास्तरीनबाई. तुमच्या कानाला जे ऐकू आलं ते तुम्ही बोलला, पण लई चुकीचं बोलला, एवढं लक्षात घ्या. आम्ही अनुभवले आमच्या आई साहेबांची माया. पण तुम्ही काय म्हणला, त्यांनी आमच्या हातातली पाटी पेन्सिल काढून घेतली. हा, घेतली काढून, पण आमच्या हातात नांगर बी दिला आणि फॅक्टरीची चावी बी दिली, एवढं लक्षात घ्या. आम्हाला स्वतःच्या पायावर उभं केलं त्यांनी. आज मी जे काय अख्खी फॅक्टरी सांभाळतोय ना, ते फक्त त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय त्याच्यामुळे सांभाळू शकतोय. आणि हाय त्यांचा अकलेवर विश्वास. अक्कल लागत्या, शिक्षण लागत नाही जगायला, असं त्या ठासून सांगतात. काय चुकलं त्याच्यात? आमचं काय बिघडलं आम्ही शिक्षण घेतलं नाही म्हणून? उलट तुमच्यासारखी शिक्षण घेतलेली माणसं आमच्या हाताखाली काम करतात मास्तरीनबाई, एवढं लक्षात घ्या. आम्हाला नाही वाटत आमचं काय नुकसान झालं आई साहेबांच्या शिकवणुकीमुळे. आमच्या लहानपणात फक्त आई साहेबांच्या आठवणी आहेत. आमच्या जीव ओळून टाकलाय त्यांनी आमच्यावर. आम्ही आजारी असायचो तर रात्रभर उसाला बसून असायचो. ते आमच्या जन्मदात्या बापानं आमच्यावर माया केली नाही ना, तेवढी या बाईनं आमच्यावर माया केल्या. अधिपती. हो, आणि तुम्ही तर बोलूच नका. अधिपती अहो, हे बोलत नव्हते तेच बरं होतं. हे बोलायला लागले आणि घराचे तुकडे करायला घेतले यांनी. आणि तुम्ही समजून घ्या नीट, आईची माया काय फक्त जन्म दिलेली आईच करू शकते असं नाही. तसं असतं तर श्रीकृष्णाने यशोदा माईला मानलं असतं का आई? ती कुठे श्रीकृष्णाची खरी आई होती हो? पण म्हणून तिचा दर्जा, तिचा मान, तिची माया यातल्या कशातच कमतरता झाली नाही. हे ध्यानात घ्या तुम्ही मास्तरीनबाई.
योग्य आईनं जरी श्रीकृष्णाला जन्म दिलेला असला ना, तरी यशोदा आईनं त्याचा सांभाळ केलाय आणि त्याला वाढवलं. आमच्या आईसाहेबांनी पण मला तसंच वाढवलंय. जगात भारी वाढवलंय त्यांनी मला. त्यांचं म्हणणं आहे की अक्कल महत्वाची, शिक्षण नाही, डोसकं महत्वाचं आहे. पण म्हणून त्याने आमच्या वाढवण्यात कुठे काही कमतरता नाही ठेवली. सगळं शिकवलं आम्हाला. व्यवहार शिकवला, माणसं जपायला शिकवली, आईचा रिस्पेक्ट करायला शिकवला मास्तरीनबाई. शिक्षण काय फक्त तुमच्या त्या शाळेच्या 4 भिताडातच होते असं नाही हो. कसं वागावं हे शिकवणारा बी गुरुज असतोय आणि आमच्या आईसाहेब आमच्या गुरुज आहेत. नाहीतर 9वी नापास माझ्यासारख्या माणसाला एवढे उद्योग सांभाळणं शक्य झालं नसतं. ते शक्य होतं कारण फक्त आमच्या आईसाहेब आमच्या पाठीचे आहेत म्हणून. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, सून म्हणून त्यासनी लई वेगळी पोरगी पाहिजे होती. मी त्यासनी म्हणलं आमचा जीव अडकलाय मास्तरीनबाईंमध्ये. त्यांनी त्यांची सगळी म्हणणी बाजूला ठेवली, सगळी तत्व बाजूला ठेवली, तुमच्या समोर त्या गुडघ्यावर आल्या. आमच्या आनंदासाठी म्हणून त्यांनी तुम्हाला मागणी घातल्या, मास्तरीनबाई विसरू नका तुम्ही कधीच. आणि तुम्हाला सून करून या घरात आणलंय. आत्ता आलाय तुम्ही इथं. आम्ही इथं 28 वर्षापासून राहतोय. इथं कोण कसा आहे ना आम्हाला चांगलं माहित आहे. आमच्या देवी समान आई साहेबांनी तुम्ही आज लई चुकीचं बोललाय मास्तरीनबाई. लई मोठा अपराध केलाय तुम्ही. असं नाही बोलायला पाहिजे होतं तुम्ही. आमच्या आई साहेब आमच्या यशोदा माईच आहेत. तुम्ही त्यांना बोलून आहे ना आमचं मन मोडलंय. लई त्रास झाला तुमच्या बोलण्याचा. तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास झाला. आय एम सॉरी. तुम्हाला ह्यांच्या वागण्यात काहीतरी चूक आहे असं नाही वाटत? त्यांचं काही चुकलेलं नाहीये. असं कसं म्हणताय तुम्ही? तुमच्या खऱ्या आईची किती स्वप्न होती तुमच्यासाठी. ती सगळी स्वप्न ह्यांनी धुळीला मिळवली. ह्यांनी अन्याय केलाय तुमच्यावर अधिपती. तुम्हाला शिकू न देता त्यांनी तुमच्या वडिलांवर सूड उगवलाय. ह्यांच्यामुळे तुम्ही तुमच्या सख्या वडिलांपासून लांब गेलात. अहो आई साहेबांमुळे नाही, आमच्या बापाच्या वागण्यामुळे लांब गेलो मी. भीती वाटायची मला सारखी की या माणसाने स्वतःचं डोसकं फिरवून घेतलं आणि आमच्या आई साहेबांनी हाताला धरून घराबाहेर काढलं तर काय करायचं. रात्र झोप लागायची नाही मला या विचारानं. माहिती आहे तुम्हाला, शाळेत जायला पण घाबरायचो मी. मला वाटायचं मी शाळेत गेलो आणि आई साहेबांनी यांनी काही केलं तर. सतत धावून जायचा माणूस आई साहेबांवर. आजवर एवढे हल्ले केले आणि आई साहेबांवर सतत अपमान केला. हे सगळं सोसून ह्या इथं राहिल्या कारण फक्त त्यांची आमच्यावर माया होती म्हणून. अधिपती, माया त्यांना तुमची नव्हती, पैशाची होती, त्या घराची होती. तुम्हाला कसं माहिती? तुम्हाला काय ह्यानी पडवलं ना? हे आमच्या बापाने पडवलं तुम्हाला हे सगळं. अधिपती मला सांगा, तुमचे वडील आधी चांगले होते बरोबर? मग ते अचानक आजारी कसे पडले? अचानक त्यांच्या खोलीत कसे राहू लागले? ते तुम्हाला असं वाटतं की ते बायकांचा रिस्पेक्ट करत नाहीत, मॅडमवर सतत हल्ले करतात. पण ते हल्ले का करतात अधिपती? या पाठीमागचं कारण जाणून घेण्याची तुम्हाला गरज नाही वाटली? नाही वाटली हो गरज. नाही वाटली आम्हाला गरज. आणि बास करा बाप पुराण. आमचा बाप कसा आहे काय ते तुम्ही आम्हाला सांगू नका. अहो असं कसं म्हणता तुम्ही अधिपती? जी बाई तुमची आईच नाहीये त्यांना तुम्ही इतकं मानता आणि जे जे तुमचे वडील आहेत त्यांच्यापासून दूर राहणं पसंत करता तुम्ही. अधिपती असं नका करू, असं नका करू. अहो भुवनेश्वरी मॅडमनी तुमच्या आईनी तुमच्यासाठी पाहिलेली सगळी स्वप्न तर तोडलीच, पण त्यांनी तुमच्या वडिलांपासूनही तुम्हाला दूर नेले आणि स्वतःकडे ओढलं. मला असं वाटायचं की तुम्हाला शिक्षणाची आवड नाही. मला आता कळतंय या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नाही. तुमच्यावर जसे संस्कार झाले तसे तुम्ही वागत गेलात.
पण मॅडमनी सुडापोटी हे घर विस्कटलं. तुमच्या वडिलांची आजची परिस्थिती आहे ना अधिपती, ती फक्त मॅडममुळे. त्यांची इच्छा असूनही ते तुमच्याशी नाही बोलू शकले, कारण बायको गेल्यामुळे ते सैरभैर झाले होते. आणि हीच संधी शोधून मॅडमनी तुम्हाला जवळ केलं, मायेचं खोटं नाटक केलं. पास करा ओ मास्तरीनबाई, पास करा ओ, पास करा. आई साहेब, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. चला तुम्ही. कळलं तुम्हाला आम्ही का म्हणत होतो तुमच्या वडिलांची आणि यांची जवळीक बरोबर नाही म्हणून. याच्यासाठी त्यांनी पट्टी पडवली आणि ह्यांनी गरळ वकली. आमची चूक झाली ती सुधारली पाहिजे. उशीर झालाय पण करायला तर पाहिजेच. काय केलं पाहिजे? जे आम्ही कवाच करायला पाहिजे होतं ते. हा बोल दुर्गी. अगं आत्ते कुठं आहेस तू? अगं मंदिरात आलते, निघाले आता. काय झालं? काय झालं? अगं लई मोठा राडा झालाय घरात. राडा? वय अगं सुनबाई का नाही ताईशी लई तावातावानं भांडायल्या. काय? वय की अगं ताईनं एवढं अधिपतीसाठी रक्त आटवलं आणि सुनबाई काय म्हणती? का ताईनं सूड उगवलाय म्हण अधिपतीवर. अरे देवा. अगं ताई कशी वाईट आहे, मग केवढी वचा वचा बोलायली ती ताईशी. अगं तोंडाला काही लगामच नाही तिच्या. आणि तुला सांगू, ताई खरी आई नाही अधिपतीची हे बी कळलंय तिला. आणि ती का नाही अधिपतीला ताई विरुद्ध भडकवायल्या. हा पण सुनबाई असं समजा अचानक का बोलायला लागल्या? अगं तिचं ती थोडीच बोलेल आत्या. म्हणजे? अगं बोलत्या ती, पर बोलवता धनी मोठे मालक आहेत ना व. त्यांनी तिला सांगितल्याशिवाय आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी तिला कळल्या का? तू लई सेवा करतीस ना व मोठ्या मालकांची. बघ बघ तुझ्या लेकी बरोबर त्यांनी काय केलं, भडकवलं बघ सुनबाईला ताई विरुद्ध. म्हातारा हाय आजारी, पर डोसकं बघ कसं चालतंय त्याचं, कसं गपचूप गेम केलाय बघ त्यांनी. अगे नाही नाही नाही, जावई बापू असं कधीच करणार नाहीत. कारण त्यासनी नीट बोलाय कुठे येतंय? अगं सुनबाई एवढं डिटेल मध्ये सांगायला म्हणजे तिला कसं कळलं? का आकाशवाणी झाली तिच्या पुढे? अगं तुला जेवढं वाटतो तेवढा चांगला माणूस नाही त्यो. तू ये बरं लवकर घरला. सुनबाई ताईचं काय करेल माहित नाही. काय बोलताय तुम्ही? तुम्ही जे ऐकलं तेच. म्हणजे आता आमचं इथे काय बी काम नाही. आई साहेब, आई साहेब, तुमचे हे शब्द ऐकूनच आम्ही इथं थांबलो अधिपती. जगातलं सगळ्यात मोठं सुख तुम्ही आम्हाला दिलत. तुमचे आभार आम्ही कसे मानू? आभार बिभार काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमच्या आई साहेब होत्या, हाय आणि राहणार. कशा राहणार अधिपती? म्हणजे सुनबाईंनी आमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. डोसकं फिरलंय त्यांचं म्हणताना असं बडबडायला लागल्यात त्या. अधिपती तुम्ही गबसाव, तुम्ही खरंच बास करा हो. नाही बोलू दे त्यास, बोलू दे. अजून काय पान उतारा करायचा राहिला असेल तर करू दे त्यास. जे सत्य आहे तेच सांगितलं मी मॅडम. काय सत्य हो? हा, कोणतं सत्य तुम्हाला माहित आहे? 20-25 वर्ष तुम्ही होता का इकडं? मी नव्हते मॅडम, पण मी होतो, मी होतो, मी होतो, मी होतो, मी होतो, मी होतो. मला माहिती आहे ही बाई काय आहे. अरे वा, चांगलंच बोलायला लागले की. हा, आणि बोलून बोलून काय बोलले बघितलं ना आता.
एवढ्या चुका केल्या माणसानं पण अजून डोसका काही ठिकाणावर आलं नाही. तुम्हालाच लय पोळका द्या अजून औषधं गोळ्या करा अजून यांचे उपचार करा सेवा तुम्ही अजून आईसाहेब. अधिपती चूक त्यांनी नाही आम्ही केली. आम्ही इथं थांबलो ही सगळ्यात मोठी चूक झाली आमची. आमचा स्वाभिमान बाजूला ठेवला आम्ही, कारण आमचा जीव तुमच्यामध्ये गुंतला होता. आम्ही तवाच स्वतःचा मान ठेवून घराबाहेर पडायला हवं होतं. जिथं आपली किंमत नाही तिथं थांबू नये माणसानं. आम्ही फक्त तुमच्यासाठी थांबलो, कारण तुम्ही लहान होतात, तुम्हाला आमची गरज होती. पण अधिपती, आता या घराला आमची गरज नाही.